नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाची बुद्धिमत्ता चाचणी आणि राज्यामध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हा व्हिडिओ सर्वांना शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण ह्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघा. मित्रांनो, आज आपण IB गुप्तचर विभाग यांच्या संबंधित निगडित अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. नक्कीच आवडल्यास लाईक आणि यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. त्यानंतर आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न असा आहे, क्षमा चित्र काढत राहिला या वाक्याचा काळ ओळखा. श्यामा चित्र काढत राहिला या वाक्याचा काळ ओळखा. याचं योग्य उत्तर होईल रीती भविष्यकाळ, सिंहापर्याय योग्य होईल. रीती भविष्यकाळ, सिंहापर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सला ते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? सला ते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? याचं योग्य उत्तर होईल डी हा पर्याय योग्य, द्वितीय डी हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कानन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कानन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? याचं योग्य उत्तर डी हा पर्याय योग्य होईल. वरील सर्व डी हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक चौथा, संयुक्त वाक्य बनविताना कोणती अवयव वापरली जातात? संयुक्त वाक्य बनवताना कोणती अवयव वापरली जातात? याचं योग्य उत्तर होईल उभयनवी अवयव, सी हा पर्याय योग्य होईल. उभयनवी अवयव, सी हा पर्याय योग्य होईल. मित्रांनो, प्रश्न क्रमांक सहावा, ज्याला कर नाही त्याला डर कशाला? ज्याला कर नाही त्याला डर कशाला? सर्वनामांचा प्रकार सांगा. सर्वनामांचा प्रकार सांगा. याचं योग्य उत्तर होईल ए हा पर्याय योग्य होईल. संबंधी सर्वनाम ए हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक सातवा, खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण गरिबांना मदत करावी. आपण गरिबांना मदत करावी. याचं योग्य उत्तर आपण दोन हा पर्याय योग्य होईल. आपण दोन हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक आठवा, च या वर्गातील च, छ, ज, झ या वर्णाचा उच्चार टिंबटिंब असा दुहेरी होतो. च या वर्गातील च, छ, ज, झ या वर्णाचा उच्चार टिंबटिंब असा दुहेरी होतो. याचं योग्य उत्तर होईल तीन हा पर्याय योग्य होईल. तालव्य व दंत तालव्य, तालव्य व दंत तालव्य तीन हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक नववा, पुढीलपैकी पूर्वरूप संधीचे योग्य उदाहरण कोणते? पुढीलपैकी पूर्वरूप संधीचे योग्य उदाहरण कोणते? याचं योग्य उत्तर होईल खिडकी प्लस आत खिडकीत. एक हा पर्याय योग्य होईल. एक हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक 10वा, खालील पर्यायापैकी सामान्य नाम कोणते? खालील पर्यायापैकी सामान्य नाम कोणते? याचं योग्य रस्ता. एक हा पर्याय योग्य होईल. रस्ता एक हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक 11वा, व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता? व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता? याचं योग्य उत्तर होईल मुळूमुळू. तीन हा पर्याय योग्य होईल. मुळूमुळू तीन हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक 12वा, रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? याचे योग्य उत्तर होईल विनोबा भावे. बी हा पर्याय करेक्ट होईल. विनोबा भावे, ब हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक 13वा, जागतिक निसर्ग संवर्धन दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? जागतिक निसर्ग संवर्धन दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर डी हा पर्याय योग्य होईल. ड हा पर्याय योग्य होईल. 28 जुलै. प्रश्न क्रमांक 14वा, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर 5 जून. बी हा पर्याय योग्य होईल. ब हा पर्याय योग्य होईल. 5 जून. प्रश्न क्रमांक 15वा, कारगिल मोहिमेदरम्यान भारताचे पंतप्रधान कोण होते? कारगिल मोहिमेदरम्यान भारताचे पंतप्रधान कोण होते? याचं योग्य उत्तर अटल बिहारी वाजपेयी. अ हा पर्याय योग्य होईल. अटल बिहारी वाजपेयी, अ हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक 16वा, कारगिल मोहिमेदरम्यान भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? कारगिल मोहिमेदरम्यान भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? याचं योग्य उत्तर होईल जॉर्ज फर्नांडिस. ड हा पर्याय योग्य होईल. जॉर्ज फर्नांडिस, ड हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक 17वा, कारगिल मोहीम मे 1999 मध्ये सुरू झाली आणि टिंबटिंब रोजी भारता दृष्टीने सुफळ संपुष्टात आली. याचं योग्य उत्तर 26 जुलै
1999 बी हा पर्याय योग्य होईल. 26 जुलै 1999 बी हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक 18 कारगिल मोहिमेदरम्यान भारतीय लष्कराचे प्रमुख कोण होते? कारगिल मोहिमेदरम्यान भारतीय लष्कराचे प्रमुख कोण होते? याचे योग्य होते जनरल वेदप्रकाश मलिक. ड हा पर्याय योग्य होईल. जनरल वेदप्रकाश मलिक. ड हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताचे टिंबटिंब हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत. भारताचे टिंबटिंब हे भारतीय सरसेनाचे सेनापती आहेत. राष्ट्रपती. डी हा 4 हा पर्याय योग्य होईल. राष्ट्रपती 4 हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताचे पहिले सैन्यदल प्रमुख कोण आहेत? भारताचे पहिले सैन्यदल प्रमुख कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे 2 हा पर्याय योग्य होईल. जनरल बिपिन रावत. भारताचे सैन्य प्रमुख बिपिन रावत. जनरल. 2 हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? स्वरसंधी. 2 हा पर्याय योग्य आहे. स्वरसंधी. 2 हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे. फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे. बी हा 2 हा पर्याय योग्य. बाजार बुणगे. बाजार बुणगे. 2 हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 प्रचलित शुद्ध लेखनानुसार चुकीचा शब्द कोणता? प्रचलित शुद्ध लेखनानुसार चुकीचा शब्द कोणता? याचं योग्य 3 हा पर्याय योग्य आहे. वधू परीक्षा. वधू परीक्षा. 3 हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 एकच व्यंजन 2 वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला टिंबटिंब म्हणतात. एकच व्यंजन 2 वेळा जोडले की त्या संयुक्त व्यंजनाला टिंबटिंब म्हणतात. याचे योग्य द्विंद. द्वित्त. 2 हा पर्याय योग्य आहे. द्वित्त. 2 हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 समानार्थी वाक्यप्रचार द्या. प्रभा करणे. प्रभा करणे. त्याचे योग्य 4 हा पर्याय योग्य आहे. डोंगोरे पेटणे. डांगोरे पेटणे. 4 हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दिल्लीत किती जिल्हा सैनिक बोर्ड स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे? दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दिल्लीत किती जिल्हा सैनिक बोर्ड स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे? याचे योग्य 4. बी हा पर्याय योग्य आहे. 4. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या राज्याने शहरातील 100 प्रवेश क्षमता असलेल्या पहिल्या इंग्रजी माध्यमांच्या सामान्य पदवी महाविद्यालयाचे उद्घाटन केले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याने शहरातील 100 प्रवेश क्षमता असलेल्या पहिल्या इंग्रजी माध्यमाच्या सामान्य पदवी महाविद्यालयाचे उद्घाटन केले आहे? याचे योग्य उत्तर आहे त्रिपुरा. ए हा पर्याय योग्य आहे. त्रिपुरा. ए हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या राज्य वन्यजीव मंडळाने दुर्गावती व्याघ्र राखीव नावाने वाघांसाठी नवीन राखीव क्षेत्र ठेवण्यास मान्यता दिली आहे? कोणत्या राज्याच्या वन्यजीव मंडळाने दुर्गावती व्याघ्र राखीव नावाने वाघांसाठी नवीन राखीव क्षेत्र ठेवण्यास मान्यता दिली आहे? याचे योग्य उत्तर होईल मध्य प्रदेश. डी हा पर्याय योग्य होईल. मध्य प्रदेश. डी हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणता देश ग्लोबल यूथ क्लायमेट समिटचे आयोजन करण्यात आहे? खालीलपैकी कोणता देश ग्लोबल यूथ क्लायमेट समिटचे आयोजन करण्यात आहे? याचे योग्य बांगलादेश. बी हा पर्याय योग्य आहे. बांगलादेश. बी हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसने कोणत्या पेमेंट बँकेशी भागीदारी केली आहे ज्यामुळे मोठ्या ग्राहकापर्यंत क्रेडिट ॲक्सेस आणखी वाढेल? महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस कोणत्या पेमेंट बँकशी भागीदारी केली आहे ज्यामुळे मोठ्या ग्राहकापर्यंत क्रेडिट ॲक्सेस आणखी वाढेल? याचे योग्य उत्तर डी हा पर्याय योग्य होईल. इंडिया पोस्ट पेमेंट बँक. इंडिया पोस्ट पेमेंट बँक. डी हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक 31 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे? याचे योग्य होते गुजरात. बी हा पर्याय योग्य आहे. गुजरात. बी हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 32 इंडिया ट्रेड्स प्रमोशन ऑर्गनायझेशन ITPO अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे ITPO अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे येहाप्रे योग्य आहे. प्रदीप खरोला येहाप्रे योग्य आहे. प्रदीप खरोला येहाप्रे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 33वा. जागतिक सन्मान दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक सन्मान दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर ऑक्टोबरचा 3रा बुधवार. ऑक्टोबरचा 3रा बुधवार येहाप्रे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 34वा. ऑक्टोबर 2022मध्ये खालीलपैकी कोणती मेल्ट वॉटर चॅम्पियन्स चेस टूरचे विजेतेपद जिंकले? ऑक्टोबर 2022मध्ये खालीलपैकी कोणती मेल्ट वॉटर चॅम्पियन्स चेस टूरचे विजेतेपद जिंकले आहे? याचं योग्य उत्तर मॅग्नस कार्लसन येहाप्रे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 35वा. ऑक्टोबर 2022मध्ये खालीलपैकी कोणाची भारत सरकारमध्ये संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली? ऑक्टोबर 2022मध्ये खालीलपैकी कोणाची भारत सरकारमध्ये संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली? याचं योग्य उत्तर होईल येहाप्रे योग्य होईल. अरमाने गिरीधर येहाप्रे योग्य. अरमानर गिरीधर येहाप्रे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 36वा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला असेल. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं, कारण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघायचं. मित्रांनो, उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. IB गुप्तचर विभागाचे अतिशय महत्त्वाचे हे क्वेश्चन आहेत. तर मित्रांनो, नक्कीच आपण या व्हिडिओ पहा. तर उद्या नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. नमस्कार.